श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आपल्या घरामध्ये देवघरामध्ये पाणी भरून ठेवण्याचे फायदे काय आहेत ते तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही पाणी भरून ठेवत नसाल तर पाणी भरून ठेवायला सुरुवात करायची आहे। ते पाणी तुम्ही एखाद्या छोट्याशा तांब्यामध्ये असेल किंवा ग्लासामध्ये भरून ठेवू शकता। ती जी पाणी आहे, प्यायचं पाणी जे आहे आपल्या घरातलं, ते भरायचं आहे आणि ते कधीच उघडं ठेवायचं नाही, झाकून ठेवायचं आहे। आणि आज ठेवलं तर उद्या त्याचा वापर करायचा आहे। वापर म्हणजे आजारी व्यक्ती असेल त्याला पाणी प्यायला द्यायचं आहे। घरातल्या प्रत्येक व्यक्तीने ते पाणी पिलं तर काही प्रॉब्लेम नाही। तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती किंवा वाईट गोष्ट आहे असं जर वाटत असेल, ते पाणी सगळ्या घरामध्ये शिंपडायचं आहे। ते झाल्यानंतर शिंपडायचं आहे फक्त संडास बाथरूम सोडून। ते झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते की त्याचा काय फायदा आहे। आपल्या घरामध्ये सुख समृद्धी, सगळ्या सुख समृद्धी शांतता असावी यासाठी हा एक उपाय आहे। त्याचबरोबर हे पाणी तुम्ही स्वतः पिऊ शकता, घरातल्या कोणत्याही व्यक्तीला देऊ शकता। आणि ही देवापाशी पाणी हे ठेवलंच पाहिजे। आपल्याला पाणी प्यायला लागतं म्हणल्यानंतर देवाला का नाही। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब